तर आम्ही इथं साडी घ्यायला आल्यावरती रुद्रला इथे एक मुलगी आवडली. मला म्हणते सुप्रभात, गुड मॉर्निंग. प्रशांत नावटे ब्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि जसं आपल्याला आठवड्यातनं एकदा काम लागतं तसं आज परत लागलंय. आता वनिता मॅडमला सोडवाय ऑफिसला. आज तर कसं नवरात्राचे दिवस आहेत म्हणल्यावर स्त्रियांची सेवाही केलीच पाहिजे. बायको आहे म्हणल्यावर तर सेवा झालीच पाहिजे. तर चला आता मी येतो वनिताला सोडून आणि त्यानंतर मग आपण आवरूयात. चला मग. ची नाही पण ही जी जास्ती गडबड असते कुठं निघायला की काय ग. शांत बस तू. तर मी आता वनिताला सोडून आलेलो आहे आणि आता आपण घरी जाऊयात. आता गट पण बसवायचे, गटाचं सामान आणायचं आहे, अजून बरंच काम आहे, अजून आंघोळ पण राहिली. तर चला निघूयात घरी पहिले. आलो आई आणि मी मग गटाचं सामान घ्यायला. इथं चालू आहे सामान. आता बघू काय काय लागतं ते. चल आता आज पण आपल्याला पण काय काय. तर आता आपण आपल्या घरी पोचलो आहे. सर्व सामान घेऊ. आता पहिला मी नाश्ता करणार आणि मग आंघोळ, मग बघू आता पुढं काय. चल येऊ आवरून. तर आंघोळ वगैरे माझी झालेली आणि मी घेतोय चहा. आईची चालू आहे तयारी घट बसवायची. आई साहेब दाखवतो मी वाईट पांढऱ्या साडीत कसे दिसत आहेत. तर घट मांडून घेऊ. तयारी चालू आहे. चला तर मग आपण चहा घेऊ. त्याच्यानंतर आपली महाराजांची पूजा. प्रसन्न होती निराशा, क्लेशापासून सोडी, दुःखापासून सोडी सोडी गोपाळ. आलिंग लोटांगण वंदिन चरण, डोळ्यानं पाहिलं रूप तुझे, त्रेमे आलिंगन अनन्य पूजन, भावे वाळील मने नमा. आपले घट वगैरे बसून झालेले पाहू शकता तुम्ही. असे आपण घट बसवलेत आईने आज. आणि आपल्या मांढरदेवची काळूबाई बघा किती छान दिसते आज पांढऱ्या साडीमध्ये. देवांची मजा असते. देवाची सोय बरोबर करून घेत असतात प्रत्येक गोष्टी. आणि महाराज पण दाखवतो आज पांढऱ्या पोशाखात किती भारी दिसत आहेत. हे बघू शकता महाराज पण. आपण असा रेड कलरचा फेटा आहे महाराजांना आपल्या आणि व्हाईट कलरचे पोशाख. आता आरती वगैरे करून झाली. आता जेवून घेऊयात आपण. जेवायला मस्त पैकी असं भेंडीची भाजी चपाती आहे. मला तर काय उपास नाही त्यामुळे आता घेतो मी जेवून. तर काल खूप दमल्यामुळं खूप अंग दुखत होतं. तर झोपलो होतो. आत्ता उठलोय, फ्रेश झालो आणि चहा घेतला आधी. तर चहा घ्यायला तुम्ही पण या. आता आपण करून घेऊया आरती. चला आता रुद्र आणि मी चाललोय वनिताला आणण्यासाठी. थोडा भरपूर चालू आहे. रुद्र म्हटला मला पण यायचे आणि रुद्रला आता चप्पल पण घ्यायची. चला म्हटलं त्याला चल म्हटलं जाऊ घेऊ. चला पोचतो वनितापर्यंत. चला तर आता आम्ही धनकवडीत पोचलो. आता म्हटलं देवीला साडी घेऊयात. उद्या लाल कलर आहे. आपल्या नेहमीचं दुकान राधा टेक्स्टाईल धनकवडी. चांगल्या साड्या असतात. तर चला म्हटलं जाऊ त्यांच्या. रुद्र पहा, हे रुद्रमुळं मला शिवाय बसल्यात. पाऊस पडला म्हणून त्याची मम्मी मलाच ओरडली. तर आम्ही इथं साडी घ्यायला आल्यावरती रुद्रला इथे एक मुलगी आवडली. मला म्हणते मला किती छान मुलगी आहे. त्यामुळे ते तुम्हाला मुलगी दाखवतो. तो का रुद्र दाखवतोय आणि ती ही मुलगी. आई साहेबांची खरेदी झाली. आज लाल कलरची साडी घेतली आहे. आज रुद्र कंटाळलाय म्हणून आज दिवसभर माझ्या अंगावरच लोळतोय तो. आणि 2-3 दिवस झालं सुट्टी आहे त्याला. आता जून पण आलाय. तो आता मी जाणार आहे जेवायला. आता चला जून घेऊयात. पाऊस चालूच आहे भरपूर. काल आपण राहुल रात्री उशिरापर्यंत काम करत होता. पिंटू आणि आरके आणि राहुल. चला झालं डेकोरेशन चांगलं बाहेरचं. आता जून येऊ. खूप भूक लागली. काय केलं जेवायला बघू आता. भरपूर पाऊस आलाय. जोरात पाऊस चालू आहे. सर्व मिरवणुका मांडवापर्यंत पोचल्या असतील देवीच्या.
त्यानंतर आता 11-11:30ला पाऊस आला घरचे. आजचा ब्लॉग इथे समाप्त करत आहोत आपण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.